Hello friends, I am Mrs. Vaishali Mahajan from Gokhale Education Society's Madhavrao Lele Vidyalaya, Nasik. Friends, in this video, today we are going to learn about subject and predicate. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट म्हणजे नेमकं काय याविषयी शिकणार आहोत. वाक्यातील सब्जेक्ट अँड प्रेडिकेट हे कसे ओळखायचे हे या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. पण त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बघू. व्हॉट इज अ सेंटेन्स? वाक्य हे काय आहे किंवा वाक्य म्हणजे नेमकं काय? अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट एक्सप्रेसेस अ कंप्लीट आयडिया. वाक्य म्हणजे शब्दांचा एक गट की ज्या गटामुळे त्या वाक्यामध्ये नेमकं काय आहे याची संपूर्ण कल्पना आपल्याला येते. त्याला आपण सेंटेन्स किंवा वाक्य असं म्हणतो. अँड ईच सेंटेन्स हॅव टू कॉम्पोनंट्स. प्रत्येक वाक्य हे 2 भागांमध्ये विभागलेलं असतं. सर्वात आधी सब्जेक्ट आणि प्रेडिकेट या दोन्ही शब्दांचा मराठीत अर्थ जाणून घेऊयात. सब्जेक्ट म्हणजे उद्देश आणि प्रेडिकेट म्हणजे विधेय. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट म्हणजे उद्देश आणि विधेय. बघा विद्यार्थी मित्रांनो, एव्हरी कंप्लीट सेंटेन्स कंटेन्स 2 कॉम्पोनंट्स और 2 पार्ट्स. प्रत्येक संपूर्ण वाक्याचे 2 भाग असतात किंवा 2 पार्ट्स असतात. विच आर 2 पार्ट्स? फर्स्ट इज अ सब्जेक्ट अँड सेकंड इज अ प्रेडिकेट. याची काही उदाहरणं समजावून घ्यायच्या अगोदर आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट यांच्या डेफिनेशन्स व्यवस्थित समजावून घेऊयात. मग व्हॉट इज द सब्जेक्ट? द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज द पार्ट विच नेम्स द पर्सन, थिंग, एक्सेट्रा दॅट वी स्पीक अबाउट. उद्देश हा वाक्यातला असा भाग आहे की ज्या भागातून काही व्यक्तींची किंवा वस्तूंची नावं आपल्याला समजतात आणि त्यांच्याविषयीच आपण वाक्यामध्ये बोलत असतो. म्हणजे द सब्जेक्ट इज व्हॉट ऑर whom द सेंटेन्स इज अबाउट. याचा अर्थ असा, वाक्यामध्ये ज्याच्याविषयी बोललं जातं, ज्याच्याबद्दल बोललं जातं, ज्याची माहिती सांगितली जाते त्या शब्दाला उद्देश म्हणजेच सब्जेक्ट असं म्हटलं जातं. वाक्यामध्ये कशाविषयी बोललं जातं आहे, कोणाबद्दल बोललं जातं आहे, त्या व्यक्तीचं नाव किंवा त्या वस्तूचं नाव किंवा त्या ठिकाणाचं नाव, त्याला आपण उद्देश असं म्हणतो. मग प्रत्येक वाक्यामध्ये कुठल्या ना कुठल्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, स्थानाबद्दल बोललं जातं. मग त्यालाच आपण सब्जेक्ट म्हणजे उद्देश असं म्हणतो. आणखीन एक सोपा मार्ग सांगू विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सब्जेक्ट ओळखण्याचा. वाक्यातलं सब्जेक्ट जर तुम्हाला ओळखायचं असेल तर एक सोपा मार्ग आहे. कोणता? वाक्याच्या सगळ्यात सुरुवातीला जे नाऊन किंवा प्रोनाऊन असेल ते त्या वाक्यातलं सब्जेक्ट असतं. फक्त एवढी खात्री करून घ्यायची की त्या वाक्यातलं पहिलं नाऊन किंवा प्रोनाऊन, अगदी सुरुवातीचं नाऊन किंवा प्रोनाऊन, त्याच्याविषयीच त्या वाक्यामध्ये माहिती सांगितलेली आहे की नाही याची खात्री करायची. जर सुरुवातीच्या नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल वाक्यात माहिती सांगितलेली असेल तर ते नाऊन किंवा प्रोनाऊन म्हणजेच सब्जेक्ट म्हणजेच उद्देश. कारण त्याच्याबद्दलच माहिती सांगितलेली आहे ना, त्याला आपण उद्देश असं म्हणतो. अँड व्हॉट इज द प्रेडिकेट? द प्रेडिकेट इज द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. वाक्यातला उरलेला भाग म्हणजेच विधेय. द प्रेडिकेट टेल्स समथिंग अबाउट द सब्जेक्ट. विधेय म्हणजे काय? जे शब्द वाक्यातल्या उद्देशाबद्दल माहिती देतात त्या शब्दांना प्रेडिकेट किंवा विधेय असं म्हणतात. म्हणजे उद्देशाबद्दल वाक्यामध्ये जी काही माहिती सांगितलेली असते ती सगळी माहिती प्रेडिकेटमध्ये येते. कळतंय ना विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट आणि प्रेडिकेट म्हणजे काय? गोंधळ करायचा नाही आहे बरं का. सब्जेक्ट म्हणजे उद्देश. म्हणजे काय? वाक्यात ज्याच्याबद्दल बोललं जातं आहे तो शब्द म्हणजे उद्देश म्हणजे सब्जेक्ट. आणि प्रेडिकेट म्हणजे काय? वाक्यात जे बोललं जातं आहे, सब्जेक्टविषयी जे सांगितलं जातं आहे, जे बोललं जातं आहे, जी माहिती दिली जाते त्याला त्या वाक्यातलं विधेय
म्हणजेच प्रेडिकेट असं म्हणतात. लेट्स सी सम एक्झाम्पल्स ऑफ सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. फर्स्ट एक्झाम्पल, द स्काय इज ब्ल्यू. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये द स्काय इज ब्ल्यू या वाक्यामध्ये कशाविषयी माहिती सांगितलेली आहे? द स्काय. म्हणून द स्काय हा झाला सब्जेक्ट. काय माहिती सांगितली आहे? कसं आहे आकाश? इज ब्ल्यू. म्हणून इज ब्ल्यू हे येणार प्रेडिकेटमध्ये. सेकंड सेंटेन्स बघूयात. द सन वॉज शायनिंग ब्राईटली. आता या वाक्यामध्ये कोणाविषयी माहिती सांगितली आहे? द सन, सूर्याविषयी माहिती सांगितली आहे ना. अगदी प्रखरतेने कोण चमकत आहे किंवा कोण प्रकाश देत होतं? सूर्य, द सन. आणि या वाक्यातलं सगळ्यात सुरुवातीचं नाऊन कोणतं आहे? द सन. मग सूर्याविषयी या वाक्यात माहिती सांगितलेली आहे, म्हणून या वाक्यातलं सब्जेक्ट झालं द सन. आता या वाक्यातला द सन हे 2 शब्द काढून टाकल्यानंतर रिमेनिंग पार्ट कोणता आहे? वॉज शायनिंग ब्राईटली. ओके नाही, म्हणून तो सगळा पार्ट प्रेडिकेटमध्ये येणार. आणि अजून प्रेडिकेट कसं ओळखायचं शिकलो आपण. सब्जेक्टविषयी जी माहिती सांगितलेली आहे ती प्रेडिकेटमध्ये येते. मग द सन विषयी काय माहिती सांगितली आहे? वॉज शायनिंग ब्राईटली. म्हणून वॉज शायनिंग ब्राईटली हे 3ही शब्द प्रेडिकेटमध्ये येतील. थर्ड सेंटेन्स बघूयात. शी गोज टू स्कूल एव्हरी डे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यातलं सगळ्यात सुरुवातीचं नाऊन किंवा प्रोनाऊन कोणतं आहे? आता याच्यात नाऊन नाही आहे, प्रोनाऊन आहे. कुठला प्रोनाऊन आहे? शी. म्हणून शी हे काय झालं? सब्जेक्ट. पण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की शी या शब्दाबद्दलच वाक्यामध्ये माहिती दिलेली आहे की नाही. बघूयात आपण. वाक्याचा अर्थ काय होतो? शी गोज टू स्कूल एव्हरी डे. ती रोज शाळेत जाते. रोज कोण शाळेत जाते? शी. म्हणजे शी या शब्दाविषयी माहिती सांगितली, तिच्याविषयी माहिती सांगितली की नाही. म्हणून शी हा शब्द काय झाला? सब्जेक्ट झाला. उरलेलं वाक्य प्रेडिकेटमध्ये, गोज टू स्कूल एव्हरी डे. तिच्याविषयी काय माहिती सांगितली? रोज शाळेत जाते. म्हणून गोज टू स्कूल एव्हरी डे हे सगळे शब्द प्रेडिकेटमध्ये येतील. फोर्थ सेंटेन्स. ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन. आता याच्यामध्ये सब्जेक्ट आपल्याला ओळखायचा आहे. कोणाविषयी माहिती सांगितली आहे? फक्त ग्रेट सायंटिफिक विषय नाही बरं का, ग्रेट सायंटिफिक माइंड्स म्हणजे या 3 शब्दांबद्दल माहिती सांगितलेली आहे. म्हणून हे 3 शब्द झाले सब्जेक्ट. ग्रेट सायंटिफिक माइंड्स म्हणजे काय? खूप महान अशी वैज्ञानिक मनं, शास्त्रज्ञांची किंवा वैज्ञानिकांची मनं, या अर्थाने हे 3 शब्द इथे वापरलेले आहेत. म्हणजे हे नाऊन आहे. ग्रेट सायंटिफिक माइंड्स हे नाऊन आहे. म्हणून हे 3ही शब्द सब्जेक्टमध्ये येतील, कारण त्यांच्याविषयी माहिती सांगितलेली आहे ना. महान वैज्ञानिकांची मनं ही नेहमी चौकस असतात किंवा प्रश्नांनी भरलेली असतात. त्यांच्या मनामध्ये कायम कुठले ना कुठले प्रश्न असतात. म्हणून ग्रेट सायंटिफिक माइंड्स हे 3ही शब्द सब्जेक्टमध्ये येतील, कारण त्याच्याविषयी माहिती सांगितली. आणि उरलेलं वाक्य प्रेडिकेटमध्ये काय माहिती सांगितली आहे? आर रेस्टलेस विथ क्वेश्चन. ही माहिती सांगितली आहे ना सब्जेक्टविषयी. म्हणून हे 4ही शब्द आर रेस्टलेस विथ क्वेश्चन हे 4ही शब्द प्रेडिकेटमध्ये येतील. सेंटेन्स. दे गो होम इन द इव्हिनिंग. आता बघा, याच्यामध्ये वाक्यात सुरुवातीला प्रोनाऊन आलेला आहे. कुठला प्रोनाऊन आहे? दे. मग आता दे विषयी माहिती सांगितली आहे का? बघा वाक्याचा अर्थ काय होतो? दे गो होम इन द इव्हिनिंग. ते संध्याकाळी घरी जातात. ओके नाही, संध्याकाळी घरी कोण जातं? ते, म्हणजेच दे. दे विषयी माहिती सांगितली म्हणून दे हा शब्द झाला सब्जेक्ट. उरलेला वाक्याचा जो भाग आहे तो प्रेडिकेटमध्ये येणार, गो होम इन द इव्हिनिंग. ओके नाही, काय माहिती सांगितली आहे? सब्जेक्टविषयी काय माहिती सांगितली आहे? गो होम इन द इव्हिनिंग, संध्याकाळी घरी जातात. म्हणून गो होम इन द इव्हिनिंग हे सगळे शब्द प्रेडिकेटमध्ये येतील. 6th सेंटेन्स बघूयात. द बिग ग्रीन फ्रॉग जम्प्ड अक्रॉस द लॉग. आता या वाक्यातला सब्जेक्ट कोणता आहे?
कोणाविषयी माहिती सांगितली आहे? जम्प्ड अक्रॉस द लॉग ही माहिती कोणाविषयी सांगितली आहे? द बिग ग्रीन फ्रॉग विषयी सांगितले. वाक्याचा अर्थ समजावून घ्या आधी. द बिग ग्रीन फ्रॉग जम्प्ड अक्रॉस द लॉग म्हणजे काय? एका मोठ्या हिरव्या बेडकाने लाकडाच्या ओंडक्या पलीकडे उडी मारली. मग लाकडाच्या ओंडक्या पलीकडे कोणी उडी मारली? द बिग ग्रीन फ्रॉगने. म्हणून या वाक्यातलं सब्जेक्ट झालं द बिग ग्रीन फ्रॉग आणि हेच या वाक्यातलं नाऊन सुद्धा आहे. आता प्रेडिकेट. उरलेलं वाक्य हे प्रेडिकेटमध्ये येणार. सब्जेक्ट विषयी काय माहिती सांगितली आहे? द बिग ग्रीन फ्रॉग विषयी काय माहिती सांगितली? जम्प्ड अक्रॉस द लॉग, लाकडाच्या ओंडक्यापलीकडे उडी मारली. म्हणून जम्प्ड अक्रॉस द लॉग हे चारही शब्द प्रेडिकेटमध्ये येतील. पुढचं वाक्य बघूयात. माय स्वीट ग्रँडमदर वॉर अ ब्ल्यू ड्रेस. माझ्या लाडक्या आजीने निळ्या रंगाचा ड्रेस घातला. आता याच्यामध्ये सब्जेक्ट ओळखायचा आहे. निळ्या रंगाचा ड्रेस कोणी परिधान केला? माझ्या गोड किंवा लाडक्या आजीने. म्हणून माय स्वीट ग्रँडमदर हा या वाक्यातला काय येणार? सब्जेक्ट येणार आणि हेच या वाक्यातलं नाऊन सुद्धा आहे. उरलेलं वाक्य प्रेडिकेटमध्ये. सब्जेक्ट विषयी माहिती सांगितली की नाही? सब्जेक्ट काय? माय स्वीट ग्रँडमदर. त्याविषयी काय माहिती सांगितली आहे? निळ्या रंगाचा ड्रेस घातला. वॉर अ ब्ल्यू ड्रेस. म्हणून हे चारही शब्द प्रेडिकेटमध्ये येतील. नेक्स्ट सेंटेन्स. द डॉग्स वॅर बार्किंग लाऊडली. कुत्रे जोरजोरात भुंकत होते. आता जोरजोरात कोण भुंकत होतं? द डॉग्स. म्हणून वाक्यातलं सब्जेक्ट झालं द डॉग्स. हेच त्या वाक्यातलं नाऊन सुद्धा आहे. आता उरलेलं वाक्य प्रेडिकेटमध्ये. सब्जेक्ट विषयी काय माहिती सांगितली आहे? कुत्र्यांविषयी काय माहिती सांगितली? जोरजोरात भुंकत होते. म्हणून वॅर बार्किंग लाऊडली हे तीनही शब्द येतील प्रेडिकेटमध्ये. पुढचं वाक्य बघूयात. माय यंगर ब्रदर सर्व्स इन आर्मी. आता यातला सब्जेक्ट ओळखायचा आहे. कोणाविषयी माहिती सांगितली? कोण सर्व्स इन आर्मी आहे? आर्मीमध्ये कोण सर्व्स करत आहे? माय यंगर ब्रदर. म्हणून माय यंगर ब्रदर हा झाला त्या वाक्यातला सब्जेक्ट आणि हेच या वाक्यातलं नाऊन सुद्धा आहे. उरलेलं वाक्य प्रेडिकेटमध्ये. सर्व्स इन आर्मी काय माहिती सांगितली आहे? सब्जेक्ट विषयी काय माहिती सांगितली? सर्व्स इन आर्मी. म्हणून हे तीन शब्द येणार प्रेडिकेटमध्ये. शेवटचं वाक्य बघूयात. द सूप टेस्ट्स गुड. सूप हे कसं आहे? चवीला छान आहे, चविष्ट आहे. आता या वाक्यातलं सब्जेक्ट ओळखायचं आहे. चवीला चांगलं काय आहे? द सूप. म्हणून या वाक्यातलं सब्जेक्ट झालं द सूप आणि हेच या वाक्यातलं नाऊन सुद्धा आहे. मग या सब्जेक्ट विषयी काय माहिती सांगितली आहे? सूप कसं आहे? टेस्ट्स गुड. म्हणून हे दोन शब्द प्रेडिकेटमध्ये येतील. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओवरून तुम्हाला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट याविषयी माहिती समजली असणार आहे. अशाच प्रकारे तुम्ही प्रत्येक वाक्यातील सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ओळखून त्याचा सराव करू शकता. तुम्हा सगळ्यांना माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे यापुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. फ्रेंड्स, डोंट फॉरगेट वन मोर थिंग. व्हॉट इज? स्टे होम, स्टे सेफ. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपली भेट होईलच. तोपर्यंत थँक्यू.